नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. ही आहे आपल्या आजच्या स्रोताची सुरुवात, जी इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पुस्तकावर आधारित आहे. आता मृदा किंवा माती हा विषय तसा शाळेपुरता साधा वाटू शकतो नाही का? हो, पण या माहितीमध्ये खोलवर शिरल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. की आपल्या पायाखालची जमीन ही फक्त दगड-धोंड्यांचा चुरा नाहीये. बरोबर. ती एक जिवंत श्वास घेणारी परिसंस्था आहे, जिने मानवी संस्कृतीचा पाया रचला आहे आणि खरं तर आपलं भविष्य ठरवण्याची ताकद तिच्यात आहे. आणि आज आपण याच जिवंत परिसंस्थेची उकल करणार आहोत. आणि ही उकल करणे खूप महत्वाचे आहे, कारण आपण अनेकदा माती आणि मृदा हे शब्द म्हणजे एकाच अर्थाने वापरतो. हो, अगदी सर्रासपणे. पण स्रोतानुसार या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, आणि हीच गोष्ट या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. चला तर मग याच फरकापासून सुरुवात करूया. आपण सहजपणे म्हणतो शेतकरी मातीत राबतो. किंवा कुंभार मातीची भांडी बनवतो. अगदी. पण इथे दोन्ही ठिकाणी माती या शब्दाचा अर्थ तो वेगळा आहे का? हो, निश्चितच. स्रोतांनुसार मृदा म्हणजे सॉइल ही एक परिपूर्ण आणि जिवंत परिसंस्था आहे. जिवंत परिसंस्था? हो, तिच्यात खडकांचा भोगा आहे, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असंख्य सूक्ष्मजीव जे तिला जिवंत ठेवतात. अच्छा. आणि ह्या उलट माती म्हणजे अर्थ किंवा डर्ट तो फक्त एक निर्जीव पदार्थ आहे, मृदेचा एक घटक. अच्छा, म्हणजे याला असं पाहता येईल की शेतकरी मृदेच्या आरोग्याचा विचार करतो. बरोबर. कारण तो त्या जिवंत परिसंस्थेसोबत काम करत असतो. तर कुंभार फक्त मातीच्या गुणधर्मांचा वापर करतो, तिचा चिकणपणा, तिची घडण वगैरे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. त्याला त्यातील जीवसृष्टीशी काही देणं घेणं नसतं. शेतकऱ्यासाठी मात्र पोषक तत्व, ह्युमसचं प्रमाण, सूक्ष्मजीवांचं कार्य हे सगळं महत्वाचं आहे. कारण त्यावरच पिकांची वाढ अवलंबून असते. अगदी. त्यामुळे वनस्पतींना आधार देणारी, त्यांना वाढवणारी गोष्ट म्हणजे मृदा. आपण मृदा आणि मातीतला फरक तर समजून घेतला, पण यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही जिवंत परिसंस्था, ही मृदा तयार होते तरी कशी? स्रोतांनुसार ही काही एका दिवसाची गोष्ट नाहीये. ही एक हजारो वर्षांची महागाथा आहे, ज्यात 5 मुख्य पात्रे आहेत असं दिसतंय. अगदी. ही एक अत्यंत मंद गतीने चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. यातील पहिलं आणि मूळ पात्र आहे मूळ खडक. मूळ खडक म्हणजे तिचा डीएनए. बरोबर. ज्या खडकापासून मृदा तयार होते तो तिचा डीएनए ठरवतो. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर बेसाल्ट नावाचा खडक आहे. याच्या विदारणातून म्हणजे तो तुटण्याच्या प्रक्रियेतून काळी मृदा किंवा रेगूर मृदा तयार होते. आणि दक्षिण भारतात जी तांबडी मृदा दिसते, तिचा मूळ खडक वेगळा असतो का? होय, तिथे ग्रॅनाइट आणि नीस यांसारखे खडक आहेत. त्यांच्यापासून तांबडी मृदा बनते. म्हणजे मृदेची प्राथमिक ओळख ही तिच्या मूळ खडकावरून ठरते. पण इथूनच खरी गंमत सुरू होते. म्हणजे यात आणखी काही गुंतागुंत आहे? खूप मोठी. स्रोतांमधली एक अत्यंत रंजक गोष्ट म्हणजे मृदेला स्वतःचे असे निश्चित व्यक्तिमत्व नसते. अच्छा. तिचं अंतिम स्वरूप ठरवणारा तिचा मूळ खडक नाही, तर तिला हजारो वर्ष मिळणारं प्रादेशिक हवामान ठरवतं. हे कसं? तोच खडक आहे, मग फरक कसा पडतो? फरक पडतो पाण्यामुळे आणि तापमानामुळे. हाच बेसाल्ट खडक जेव्हा दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानाच्या प्रदेशात असतो तेव्हा काळी कसदार रेगूर मृदा बनतो. पण तोच खडक जेव्हा मुसळधार पावसाच्या कोकणात जातो तेव्हा तिथे एक वेगळीच प्रक्रिया घडते. तिला म्हणतात अपक्षालन, म्हणजे लीचिंग. अपक्षालन हा शब्द थोडा अवघड वाटतोय. म्हणजे नेमकं काय होतं यात? अपक्षालन ही प्रक्रिया म्हणजे जणू काही खडकाला हजारो वर्ष रोजच्या रोज स्वच्छ अंघोळ घालण्यासारखं आहे. अरे वा. अति पावसामुळे खडकातील सिलिकासारखे पाण्यात विरघळणारे घटक आणि क्षार वाहून जातात आणि फक्त लोह आणि ॲल्युमिनियमचे ऑक्साईड मागे उरतात. अच्छा. आणि याच लोहामुळे त्या मृदेला तिचा तो वैशिष्ट्यपूर्ण तांबडा किंवा जांभा रंग मिळतो. अगदी बरोबर. अविश्वसनीय. म्हणजे खडक एकच, पण त्याचे 2 पूर्णपणे भिन्न अवतार. हो, एकाच बेसाल्ट खडकापासून कोरड्या हवामानात काळी रेगूर मृदा आणि दमट पावसाळी हवामानात जांभी मृदा. याचा अर्थ मृदेचा अभ्यास करताना आपण फक्त भूगर्भशास्त्र पाहू शकत नाही, तर आपल्याला हवामानशास्त्रही विचारात घ्यावं लागेल. बरोबर. आता आपल्याकडे खडकाचा भुगा तर तयार झाला, पण तो अजूनही निर्जीवच आहे. हां. त्यात जीव येतो तिसऱ्या घटकामुळे, तो म्हणजे जैविक घटक.
अच्छा, म्हणजे आता या कथानकात सजीवांची एंट्री होतीये. खडकाचा भुगा म्हणजे फक्त शरीर झालं, त्याला आत्मा कुठून मिळतो? आत्मा मिळतो वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांमधून. म्हणजे निसर्गातील कचराच मृदेला जिवंत करतो असं म्हणायला हरकत नाही. खरंच. एका अर्थाने हो. वनस्पतींची मुळे, गळून पडलेला पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष हे सर्व जेव्हा कुजतात तेव्हा त्यातून ह्युमस नावाचा सेंद्रिय पदार्थ तयार होतो. ह्युमस? हो, हा ह्युमस म्हणजेच मृदेचा आत्मा आहे. तोच मृदेला सुपीक बनवतो, तिला पाणी धरून ठेवण्याची क्षमता देतो. आणि हे ह्युमस तयार करण्याचं काम कोण करतं? हे काम करतात मृदेतील छोटे सैनिक. गांडूळ, मुंग्या वगैरे? अगदी. गांडूळ, सहस्रपाद, वाळवी, गोम, मुंग्या आणि असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव हे सर्वजण मिळून सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. म्हणूनच ज्या मृदेत ह्युमस आणि या जीवांचं प्रमाण जास्त असतं ती मृदा अधिक जिवंत आणि सुपीक मानली जाते. ओहो, म्हणजे आपण जे गांडूळ खत किंवा सेंद्रिय शेती म्हणतो त्याचा थेट संबंध मृदेच्या या मूळ जैविक प्रक्रियेशी आहे. होय, आपण फक्त निसर्गाच्या कामाची अधिक प्रभावीपणे नक्कल करत आहोत, जेणेकरून मृदेचा आत्मा टिकून राहील. आणि या सगळ्या प्रक्रियेला जो चौथा घटक लागतो तो आहे कालावधी. हो, आणि हा कालावधी आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. किती वेळ लागतो साधारणपणे? स्रोतानुसार उच्च दर्जाच्या मृदेचा केवळ 2.5 सेंटीमीटर म्हणजे साधारण 1 इंच जाडीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. हजारो वर्ष फक्त 1 इंचासाठी? हे ऐकून तर अंगावर काटा येतो. हां, याचा अर्थ आपण आज ज्या मातीवर चालतोय ती कदाचित रोमन साम्राज्यापेक्षा किंवा हडप्पा संस्कृतीपेक्षाही जुनी असू शकते. असू शकते. तो एक जिवंत नैसर्गिक वारसा आहे जो आपण एका पिढीत तयार करू शकत नाही. म्हणूनच मृदा हे एक अनमोल आणि मर्यादित संसाधन आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? ही सुपीक मृदा आपल्यासाठी इतकी महत्वाची का आहे? याचं उत्तर आपल्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. कारण जिथे सुपीक मृदा तिथे वनस्पती, आणि जिथे वनस्पती तिथे जीवन. बरोबर. अगदी. विषुववृत्तीय प्रदेशात घनदाट जंगलं आहेत कारण तिथे सुपीक मृदा आहे. तर वाळवंटी किंवा ध्रुवीय प्रदेशात वनस्पती नाहीत कारण तिथे सुपीक मृदा नाहीये. आणि जिथे वनस्पती वाढल्या तिथेच मानवी संस्कृती वाढली. सिंधू, हडप्पा, नाईल, मेसोपोटेमिया या सगळ्या प्राचीन संस्कृती सुपीक मृदेच्या देणग्या आहेत. होय, आणि इतकंच नाही तर मृदा आपला आहारसुद्धा ठरवते. हे तर आपण आजही अनुभवतो. बरोबर. महाराष्ट्राच्या पठारी भागात रेगूर मृदेत ज्वारी बाजरी पिकते, जी आपल्या अन्नाचा मुख्य भाग आहे. आणि त्याच महाराष्ट्रात कोकणात जा, तिथे जांभी आणि गाळाची मृदा आहे. तिथे तांदूळ म्हणजेच भात हे मुख्य पीक आहे. अगदी. त्यामुळे तिथल्या लोकांच्या आहारात भाताला महत्त्व आहे. थोडक्यात देशाची अन्नसुरक्षा आणि अर्थव्यवस्था ह्या दोन्ही गोष्टी मृदेच्या आरोग्यावर अवलंबून असतात. चला आता आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया. या स्रोतांमध्ये महाराष्ट्रातील मृदेच्या प्रकारांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. इथल्या जमिनीचा पोत कसा बदलतो? हां, आपण महाराष्ट्रात एक काल्पनिक प्रवास करूया. समजा आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उभे आहोत. ठीक आहे. कारण झाल्यामुळे जाडी भरडी मृदा तयार झाली आहे. ती फारशी सुपीक नाही. ओके. आता आपण पठारावर उतरलो. इथे काय दिसतंय? पठारावर येताच आपल्याला बेसाल्ट खडक आणि कोरडं हवामान मिळतं. आणि या दोघांच्या संयोगातून तयार होते महाराष्ट्राची ओळख, काळी मृदा किंवा रेगूर मृदा. काळी कापसाची मृदा? हो, तिला तसंही म्हणतात, कारण कापसाच्या पिकासाठी ती उत्तम आहे. महाराष्ट्राचा खूप मोठा भूभाग याच मृदेने व्यापला आहे. आणि आता पठारावरून पश्चिमेकडे कोकणात उतरलो तर? तिथे आपल्याला पुन्हा एकदा हवामानाचा चमत्कार दिसतो. मूळ खडक तोच, बेसाल्ट, पण आता हवामान आहे दमट आणि पावसाळी. त्यामुळे इथे आपल्याला जांभी मृदा दिसते, जिचा रंग तांबडा आहे. बरोबर. याशिवाय कोकणातील नद्या वेगाने वाहतात आणि आपल्यासोबत गाळ आणतात, जो नदीच्या मुखाशी साचतो. त्यातून किनारपट्टीवरील गाळाची मृदा तयार होते, जी खूप सुपीक असते. अगदी. आणि एक 5वा प्रकारही आहे, पिवळसर तपकिरी मृदा. हो, ही जास्त पावसाच्या प्रदेशात जसे की पूर्व विदर्भ आणि सह्याद्रीच्या काही भागात आढळते. पण ती फारशी सुपीक नसल्यानं शेतीसाठी तिचा जास्त उपयोग होत नाही. तर असा हा आपल्या महाराष्ट्रातील मृदेचा नकाशा आहे, जो हवामान आणि भूगोलाने रंगवलाय. हां. आपण पाहिलं की हा हजारो वर्षांचा वारसा आहे, पण आज आपण तो काही दशकांत गमावण्याच्या मार्गावर आहोत. मृदेची अवनती हा शब्द स्रोतांमध्ये वापरला आहे. तो खूप गंभीर वाटतो. हो,
कारण रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मृदेची गुणवत्ता कमी होत आहे. आणि ही गुणवत्ता एकदा गेली की ती परत मिळवायला? पुन्हा हजारो वर्ष लागतील. म्हणूनच मृदेचे सौंधारण म्हणजे तिचे संरक्षण करणे हे आपल्यासमोरील एक मोठं आव्हान आहे. यासाठी स्रोतांमध्ये काही उपाय सुचवले आहेत. पहिला उपाय आहे बांध बंदिस्ती आणि सलग समतल चर. हे पारंपरिक उपाय आहेत, पण ते विज्ञानावर आधारित आहेत. ते कसं? अगदी सोपं आहे. उताराच्या जमिनीवर बांध घातल्यानं किंवा आडणे चर खोदल्यानं काय होतं? उतारावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा येतो. त्याची गती कमी होते. हो, आणि यामुळे दोन गोष्टी साधतात. एक, पाण्यासोबत मृदा वाहून जात नाही, म्हणजे तिची धूप थांबते. आणि दोन, ते पाणी तिथेच जमिनीत मुरतं. ज्यामुळे भूजल पातळी वाढते. म्हणजे महाराष्ट्रातील पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा जलयुक्त शिवार यांसारख्या योजना याच तत्वावर आधारित आहेत. बरोबर, त्या फक्त पाणी वाचवत नाही तर मातीही वाचवतात. आणि दुसरा उपाय आहे रासायनिक खतांना पर्याय शोधणे. हो, जो अत्यंत महत्वाचा आहे. आपण पाहिलं की मृदेचा आत्मा ह्युमस आहे. रासायनिक खते तात्पुरता जोर देतात, पण मृदेतील नैसर्गिक जीवसृष्टी आणि ह्युमस नष्ट करतात. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर जसे की शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत हा मृदेला जिवंत ठेवण्याचा उपाय आहे. अगदी. आणि तिसरा एक सोपा उपाय म्हणजे जमिनीला विश्रांती देणे. म्हणजे जमीन पडीक ठेवणे. हो, सतत एकच पीक घेतल्याने जमिनीतील विशिष्ट पोषक तत्वे कमी होतात. त्यामुळे काही काळ जमीन पडीक ठेवणे किंवा पिकांमध्ये बदल करणे, यामुळे जमिनीला तिची सुपीकता नैसर्गिकरित्या परत मिळवण्याची संधी मिळते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली आहे. मृदा म्हणजे फक्त निर्जीव माती नव्हे, तर ती एक गुंतागुंतीची जिवंत परिसंस्था आहे. हो, तिची निर्मिती हजारो वर्षांच्या तपश्चर्येतून होते. आणि आपलं अस्तित्व, आपलं अन्न आणि आपली संस्कृती या सगळ्या गोष्टी मृदेच्या आरोग्यावरच अवलंबून आहेत. आणि जाता जाता सर्वांसाठी एक विचार. स्रोतामध्ये एक परिस्थिती सांगितली आहे. रोहित आणि प्रतिष्ठा यांच्या शेताची. हो, त्यांच्या शेतात काही ठिकाणी पीक खूप जोमदार आले आहे, पण काही भागांत ते पीक खुरटले आहे. यामागचं कारण काय असू शकेल? म्हणजे मृदेची सुपीकता एकाच शेतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. अगदी. मृदा ही एकसंध नसते. एकाच शेतात तिची प्रकृती, तिचं आरोग्य बदलू शकतं. मग यावर उपाय काय? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित आपल्याला शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. माझ्या शेताची मृदा असा सर्धोपट विचार करण्याऐवजी माझ्या शेतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा असा अधिक सूक्ष्म विचार करायची गरज आहे का? यावर विचार करणं महत्त्वाचं